मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। गेल्या तासापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे। मुंबईसह उपनगरात तासाभरापासून पाऊस सुरू झालेला आहे। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस सुरू झालाय। हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा आधीच इशारा देण्यात आला होता। भिवंडीत सुद्धा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झालाय। मुंबईसह उपनगरात सर्वत्र पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या काही तासांपासून विजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू आहे। विक्रोळी, कुर्ला, वांद्रे, मुलुंड या भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली। गेल्या काही तासांपासून विजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू आहे। हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला होता आणि यानुसार आता मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे। पुढील 24 तास मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईसह उपनगरात सध्या पाऊस सुरू झालाय। गेल्या काही तासांपासून या ठिकाणी पाऊस पडतोय। पालघर जिल्ह्यात सुद्धा जोरदार पावसाच्या सरी बरसतायत। मुंबईसह उपनगरात सध्या पाऊस सुरू झालेला आहे। वांद्रे, कुर्ला या भागामध्ये पावसानं हजेरी लावले। विक्रोळी, कुर्ला, वांद्रे, मुलुंड या भागात जोरदार पाऊस बरसतोय। गेल्या काही तासांपासून या पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागानं आधीच पावसाचा इशारा दिला होता। गेल्या पुढील आता 24 तास मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आलेला आहे। विजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे ठाण्यातील वंदना बस डेपो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। ठाण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। वैभव घाग हे आपले प्रतिनिधी सध्या जोडले गेलेले आहेत। वैभव घाग, काय सांगाल? संपूर्ण उपनगरात जर पाहायला गेलं तर रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मी आता आहे बांद्रा या ठिकाणी। परंतु जर पाहायला गेलं तर मालाड असेल, दोरगाव असेल, जोगेश्वर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हा जर पाऊस रात्रभर हा जर पडत राहिला तर मात्र वाहतुकीवर याचा परिणाम होऊ शकतो। त्याचबरोबर सखल भागात सुद्धा पाणी भरायची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। त्यामुळे हवामान खात्यानं सुद्धा एक अंदाज वर्तवलेला आहे की आज मात्र जोरदार पाऊस पडणार आहे। हा जर पाऊस आज आणि उद्या सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। त्यामुळे आता मात्र हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की हा पाऊस जर रात्र। धन्यवाद वैभव घाग या सविस्तर माहितीसाठी।